नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. पालकमंत्री कसा असावा आणि त्याचं काम कसं असावं ह्या चर्चा जरी होत असल्या तरी पालकमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या आबिटकरांचा राजकीय प्रवास निहाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर राजकारणात एकमेकाला टक्कर देणं, एकमेकाला संपवणं आणि आपणच वर येणं हा पूर्वीपासून चालत आलेला पायंडा. आणि तो पायंडा अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यात तरी अपवाद कसा असेल, कारण ज्या सदाशिवराव मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांना शिष्य म्हणून पुढे आणलं, इतकंच नव्हे तर आपल्या मुलग्याला काही काळ बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना राजकीय वारसदार म्हणून सुद्धा मंडलिक यांनी पुढे आणलं, त्यांना आमदार केलं. पण माणूस जसा राजकारणात पदावर येतो, मोठा होतो, तेव्हा अर्थातच त्याला बाकी सगळा विसर पडून आपणच जिल्ह्याचे, विभागाचे किंवा राज्याचे नेते होण्यासाठी स्वप्न पडू लागतात आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं सुद्धा पडू लागतात. तोच किस्सा सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्या बाबतीत घडला. दोघांमध्ये ठिणगी पडायचं एक साधं निमित्त होतं आणि ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अध्यक्षपद एक ज्येष्ठ नेता असावा आणि आपल्याच पटडीतला असावा म्हणून सदाशिवराव मंडलिक यांनी त्यावेळी नरसिंह गुरुनाथ पाटील यांचं नाव पुढे आणलेलं. पण हसन मुश्रीफांना ते नको होते. हसन मुश्रीफांना त्यांचा पाठीराखा, त्यांच्याबरोबर नेहमी राहणारा असा युवा नेता, युवा कार्यकर्ता पुढे आणायचा होता आणि म्हणून त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांना विरोध करून आपला अध्यक्ष नेमण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि त्यातूनच या दोघांमध्ये खटके उडाले. खरं तर त्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एक घोटाळा झाला होता, अपहार झाला होता. तो सुद्धा एक निमित्त होता आणि त्यामुळे सुद्धा सदाशिवराव मंडलिक नाराज होते आणि एका ज्येष्ठ नेत्याला बँकेवर आणावं असा त्यांचा विचार होता. पण तो मुश्रीफांनी हाणून पाडला आणि तेव्हापासूनच मंडलिक विरुद्ध मुश्रीफ या गुरु शिष्यांमधली झुंज सुरू झाली आणि ती झुंज इतकी विकोपाला गेली की एकमेकाला पाण्यात पाहू लागले. मंडलिक आणि मुश्रीफ एकमेकाला कट्टर विरोधक समजू लागले आणि एकमेकाचा पराभव कसा करता येईल यासाठी झटू लागले. अर्थातच त्यावेळी मंडलिकांबरोबर होते ते लेमनराव निकम, नरसिंह गुरुनाथ पाटील आणि त्यांच्याबरोबरची काही ज्येष्ठ मंडळी. बाबासाहेब कुपेकर हे सुद्धा एक ज्येष्ठ नेते मंडलिक यांच्या सोबतच होते आणि मुश्रीफ यांच्या सोबत होते ते के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, भैया माने आणि जे काही युवा फळी होती ती मुश्रीफ यांच्या सोबत होती. त्यातूनच कागल, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी या तालुक्यात संघर्ष सुरू झाला. त्याचं कारण म्हणजे हा कोल्हापूर लोकसभेचा मतदारसंघ. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर आपलंच वर्चस्व असावं ही साहजिकच सदाशिवराव मंडलिक यांची भूमिका होती, कारण त्यांनी या मतदारसंघावर आपली जोरदार पकड ठेवलेली. विकास कामांबरोबरच वाडी वस्तीवर सदाशिवराव मंडलिक पोहोचले होते आणि त्यातून या 4-5 तालुक्यामध्ये, 6 तालुक्यामध्ये त्यांनी आपलं प्राबल्य निर्माण केलेलं होतं. पण मुश्रीफ यांना हे खटकत होतं. मुश्रीफ आपली वेगळी फळी तयार करण्याच्या प्रयत्नात होते आणि मंडलिक व त्यांचे सहकारी आपली आहे ती फळी भक्कम ठेवण्यासाठी झगडत होते. त्यावेळी मंडलिक यांनाही पटलं की काही युवा नेते, युवा कार्यकर्ते आपल्यासोबत असायला पाहिजेत आणि हे ओळखूनच त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम यांनी प्रकाश आबिटकर यांना सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे नेलं. ते साल होतं अर्थातच 2009चं. के.पी. पाटील, ए.वाय. पाटील हे मेवणे पावणे अर्थातच मुश्रीफांबरोबर होते आणि के.पीना आणि ए.वायना धडक देण्यासाठी एक जोरदार, तडाखेबाज, तडफदार कार्यकर्ता पाहिजे म्हणून या फादर गँगनं प्रकाश आबिटकर यांची निवड केली. प्रकाश आबिटकर यांना घेऊन सदाशिवराव मंडलिकांकडे जेव्हा गेले त्यावेळी सुरुवातीला सदाशिवराव मंडलिक जरा बुचकळ्यात पडले की एवढ्या नवख्या पोराला विधानसभेची उमेदवारी द्यायची कशी. पण सर्वानुमते ठरलं आणि प्रकाश आबिटकर 2009ला विधानसभेच्या रिंगणात आले ते के.पी. पाटलांच्या विरोधात. 2009ला प्रकाश पहिल्यांदा पराभूत झाले. 2014ला मात्र त्यांनी रणांगण मारलं. 2019ला पराभव केला आणि 2024ला त्यांनी के.पी. पाटलांचा पराभव केला. अशी चढती कमान प्रकाश आबिटकरांची राहिली. पण प्रकाश आबिटकर अजूनही ह्या फादर गँगला विसरलेले नाहीत. हा सर्वात मोठा प्रकाश आबिटकरांचा सुगुण मानला जातोय. ही फादर गँग म्हणजे अर्थातच सदाशिवराव मंडलिक असतील, लेमनराव निकम असतील, भुदरगड तालुक्यातले आणि 2-3 ज्येष्ठ नेते असतील किंवा नरसिंह गुरुनाथ पाटील असतील, या सर्वांना अजूनही आबिटकर विसरलेले नाहीत. त्यात आता अर्थातच सदाशिवराव मंडलिक नाहीत, नरसिंह गुरुनाथ पाटील नाहीत, लेमनराव निकम सुद्धा हयात नाहीत, पण प्रकाश आबिटकर त्यांना विसरलेले नाहीत. आजही प्रकाश आबिटकरांच्या घरात सदाशिवराव मंडलिक यांचं मोठं तैलचित्र आजही प्रकाश आबिटकरांच्या घरात आहे. ते ज्या ठिकाणी बसून सर्वसामान्यांच्या समस्या जाणतात, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात, त्या हॉलमध्ये प्रकाश आबिटकरांच्या त्या हॉलमध्ये सदाशिवराव मंडलिक यांचं तैलचित्र आजही ठळकपणे आहे.
असं सूचित करत असावं की हाच एक पठ्ठ्या माझा, की त्यानं माझ्या पावलावर पाऊल ठेवला, माझ्या पावलावर पाऊल ठेवत त्यानं राजकारण केलं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आणि अजूनही सर्वसामान्यांसाठी झटतोय. एकीकडे प्रकाश आंबेडकर आणि दुसरीकडे हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हे तर सुरुवातीच्या दिवसापासून सदाशिवराव मंडलिक यांना आपले राजकीय गुरु मानत होते, आजही मानतात, मानत नाहीत असं नाही. हसन मुश्रीफ यांचा तो मनाचा मोठेपणा आहेच, पण हसन मुश्रीफ यांना सदाशिवराव मंडलिक यांनी बोटाला धरून अगदी तारुण्यात वर आणलं, आमदार केलं, मंत्री केलं, ते हसन मुश्रीफ. आणि आज स्वबळावर आमदार मंत्री झालेले प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक दिसतो, असं दोघांचेही कार्यकर्ते बोलतात. त्याचं कारणही असंच की हसन मुश्रीफ सदाशिवराव मंडलिक यांच्या जीवावर मोठे झाले. आंबेडकरांनी काय फक्त सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे जाऊन उमेदवारी मागितली, पाठिंबा मागितला आणि त्या पाठिंब्यावर ते लढले, एवढंच काय ते मंडलिक यांचं आंबेडकरांच्या बाबतीत योगदान होतं. पण तरीही आंबेडकर आजही मंडलिकांना विसरलेले नाहीत. ते त्यांना देवासमान मानतात, पूज्य मानतात. आजही ते उठल्याबरोबर मंडलिक यांचं दर्शन घेतात. यावरूनच माणसाची नीतिमत्ता कशी असते, माणसाचा प्रामाणिकपणा कसा असतो आणि माणसाची निष्ठा कशी असते, हे उदाहरण एकमेव दिसून येत असल्याचं अख्खा राधानगरी भुदरगड तालुका, कागल तालुका, मुरगुड परिसर बोलून दाखवतो आहे. जरी आंबेडकरांवर काही आरोप होत असले तरी ते विरोधकांकडून होतात. अर्थात विरोधकांचं ते कामच असतं आपल्या विरोधकावर आरोप करणे. मग आंबेडकरांनी आतापर्यंत त्या आरोपांना दाद दिलेली नाही आणि ते अजूनही कधीही आरोप झाला म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी धडपडलेले नाहीत, वेळ वाया घालवलेला नाही. पण समाजासाठी मात्र ते धडपडतात, हे चित्र दिसून येत आहे. आंबेडकरांच्या राजकीय खडतर वाटचालीचा आपण हा आढावा घेतलेला आहे. इथून पुढे आंबेडकरांची वाटचाल त्यांच्या कामावरच अवलंबून राहणार आहे. ते जसं जितकं चांगलं काम करतील तेवढं त्यांना चांगला पाठिंबा मिळणार आहे. आज प्रशासकीय अधिकारी जरी आंबेडकरांवर काही नाराज असतील, काही अधिकारी, ठराविक अधिकारी की ज्यांचं कामच तसं काम चुकारपणाचं आहे, हलगर्जीपणाचं आहे, अर्थात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच. म्हणून आंबेडकरांनी ते प्रश्न मांडू नयेत का? त्यांचं प्रश्न मांडणं, एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडणं हे त्यांचं कामच आहे. त्यासाठी आवाज उठवणं त्यांचं कामच आहे. टीका टिप्पणी या होतच राहणार आहेत. पण जाता शेवटचा मुद्दा, आंबेडकरांनी जाता जाता कशी या वरिष्ठ नेत्यांना टांग मारली आणि पालकमंत्री झाले. ते या पालकमंत्री पदाच्या मैदानात आंबेडकर जिंकलेले आहेत. त्यांनी भल्या भल्यांना टांग मारलेली आहे, चितपट केलेला आहे. पण काहींचे पांग फेडायचे, उपकार फेडायचे हे सुद्धा कर्तव्य आंबेडकरांचं आहे आणि त्यांना विसरून चालणार नाही. तर त्यांनी पांग कोणाचे फेडायचे आहेत? तर त्यांनी पांग आपल्या मतदारांचे फेडायचे आहेत, आपल्या जिल्ह्याचे फेडायचे आहेत, आपल्याबरोबर राबणाऱ्यांचे फेडायचे आहेत, आपल्यासाठी सक्रिय कार्यरत असणाऱ्यांचे फेडायचे आहेत. ग्रामीण भागातील, डोंगराळ भागातील, वाडी वस्तीवरील ज्या यातना सहन करणाऱ्या मायबापांचे पांग आंबेडकर यांनी फेडायचे आहेत. कारण त्या मायबापांच्या जीवावरच आंबेडकर आमदार झालेत आणि त्यानंतरच कॅबिनेट मंत्री झाले, आज पालकमंत्री झालेले आहेत. म्हणूनच मैदानात, पालकमंत्री पदाच्या मैदानात टांग मारून विजयी झालेल्या आंबेडकर यांनी सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे पांग फेडावेत, एवढीच मायबाप जनतेची अपेक्षा असणार, हे मात्र निश्चित. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.